आता वाशीवरून लेफ्ट घेतलेला आहे, सरळ सरळ झालेलो आहे आपण वाशी मेन इथून आता चालू होईल वाशी. थोडस ट्रॅफिक असल्यामुळे हे सगळे जे तुम्ही लेफ्ट साईडला बघताय ना माझ्या, ते काही गावच्या गाड्या वगैरे किंवा तुम्हाला कुठे माथेरान महाबळेश्वर कुठे जायचं असेल ते इथे बऱ्याचशा ट्रॅव्हल्स थांबतात. सरळ गेल्यानंतर समोर आपल्याला एक ब्रिज आहे, तो मेन वाशीचा ब्रिज आहे. दोन ब्रिज होते, एक जुना ब्रिज आहे आणि एक नवीन ब्रिज आहे. इथे जुन्या ब्रिजवर काम चाललेलं असल्यामुळे थोडे दिवस तो बंद होता, आता चालू झाला असेल की माहित नाही. मी पण बरेच मला एक दीड महिने झाले मी तर वाशी साईडला आलो नाही, त्यामुळे मलाही माहित नाही इकडे काय परिस्थिती आहे, कसं आहे काय. जाऊया आपण आता काय होतंय. लेफ्ट साइडला तुम्ही पाहू शकता, लेफ्ट साइडला जी वनस्पती आहे पूर्ण खारकटी वनस्पती आपण बोलतो ना, ती सगळी झाड आहेत आणि ती सगळी लांब पर्यंत पसरलेली झाड आहेत. लेफ्ट साइडला पूर्ण खारा पाण्याची झाड आहे आणि पुढे पूर्ण सगळं ते पाणी वाचून सगळी झाडं उगवलेली आहेत. आणि एकदम समोर जर तुम्ही बघितलं झूम करून तर समोर एक डोंगर दिसतो आपल्याला, पण खूप लांब आहे. राईट साईडला ट्रेन पण एक थांबलेली आहे, तुम्ही पाहू शकता वाशीला, जे आता बीचवर जाणार आहे वाशीच्या थांबलेली आहे साईडला. गाडी चालवायला आणि बाईक चालवायला असं वाशी विशीला यायला आणि तिथे सुट्टीच्या दिवशी काय वाटत नाही, बिकॉज संडेला एवढी ट्रॅफिक नसते या साईडला, त्यामुळे इथे यायला काय वाटत नाही. तुम्ही पाहू शकता की रोड पूर्ण मोकळा आहे, एवढं गर्दी नाही, एवढं ट्रॅफिक नाही आहे. आपण आलेलो आहे ब्रिजवर, वाशीच्या ब्रिजवर थोडं ट्रॅफिक आहे, लाईट आणि मला अजूनही असं वाटतंय की पाऊस खूप जोरात येणार आहे. आपण ट्राय करूया की पाऊस पडायच्या आज आपण लोकेशनवर पोहोचून इथं लोकेशन कॅप्चर केलं, जे फोटोज वगैरे मला हवे तिकडचे ते मी काढले, म्हणजे नंतर प्रॉब्लेमच नाही, पोहोचून जाऊ व्यवस्थित. आता आपण ब्रिजवर एंटर झालेलो आहे. राईट साईडला तुम्ही पाहू शकता तिथे सेकंड ब्रिज आहे छोटावाला, तो रेल्वेचा ब्रिज आहे, तिथे वायरी वगैरे पण लावलेला आहे. राईट साईडला तुम्ही समुद्र पाहू शकता, समुद्र वाशीचा. ऑलमोस्ट वाशीच्या बीचच्या मधोमध आपण पोहोचलेलो आहोत. इथून मिनिमम 15-20 मिनिटं लागतील आपल्याला पोचायला, कारण आता इथे वाशीच्या ब्रिजवरनं आपल्याला पाम बीचला जावं लागेल. पाम बीच एक रोड आहे, पाम बीच, त्या पाम बीचच्या रोडवरनं आपल्याला सरळ सेकंड सिग्नल, आय थिंक सेकंड का फर्स्ट सिग्नलवरनं लेफ्ट घ्यावा लागेल, सेकंड सिग्नलवरून. अशा प्रकारे आपण आता बीच संपलेला आहे वाशीचा आणि आता वाशीचा टोल नाका लागलेला आहे, टोल प्लाझा आहे हा वाशीचा. आणि इथे आपण वाशीला आलो तुम्ही बघत बऱ्याचशा प्रमाणात काळोख झालेला आहे पूर्ण.
ते असं वाटतंय की पूर्ण जोरदार पाऊस येणार आहे इकडे. फ्लेमिंगो बर्ड्स आकाशात. हो तिकडे राईटला एकत्र गेले. वाशिका टोलनाका क्रॉस केल्यानंतर अशा प्रकारे पहिला ब्रिज लागतो. त्या ब्रिजवर आपल्याला ब्रिजवरच ॲक्च्युली ऑप्शन आहे, दुसरा कुठला रस्ता नाही. छोटा ब्रिज आहे, स्मॉल ब्रिज. त्यानंतर जर समोर तुम्हाला दिसतोय ब्रिज जो आहे, या ब्रिजवर आपल्याला जायचं आहे. हा ब्रिज संपला ना की हा ब्रिज संपल्यानंतर पुन्हा तुम्हाला बोर्ड दिसत आहेत. ते 4 बोर्ड आहेत. फर्स्ट वाला जो आहे तो पाम बीच मार्ग आहे. सेकंड वाला कुर्गे, थर्ड वाला पनवेल, फोर्थ वाला पुणे गोवा. आपल्याला जो लेफ्ट दिसतोय पाम बीच मार्ग, त्या लेफ्ट